नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 4 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजार भावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील तूर बाजार भाव बघता आज बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजार भावात ही स्थिरताच बघायला मिळालेली आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात सर्वाधिक तूर बाजार भावाची नोंद झाली याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो, या ठिकाणी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर आवक होती 2000 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर निघालेले आहे 7150. सर्वसाधारण दर निघाले आहे 8145 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8235 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती, 6000 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 8000 रुपये, सर्वसाधारण दर 8100, तर जास्तीत जास्त दर 8200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी मित्रांनो अहिल्यानगर, 162 क्विंटल लाल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 7000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर निघाले आहे 8000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8200 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 41 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर निघाले आहे 6941 रुपये, सर्वसाधारण दर होते 7600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7700 रुपये. त्यानंतर वैजापूर, 48 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघाले आहेत 6855 रुपये, सर्वसाधारण दर होते 7250, तर जास्तीत जास्त दर 7550. त्यानंतर मुरुम तूर गज्जर आवक 170 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 7000 रुपये, सर्वसाधारण दर 8125, तर जास्तीत जास्त दर 8200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मालेगाव जिल्हा आहे या ठिकाणी नाशिक, 75 क्विंटल आवक होती. कमीत कमी दर 2500 रुपये, सर्वसाधारण दर होते 6900, तर जास्तीत जास्त दर 7061 रुपये. त्यानंतर नांदगाव, 45 क्विंटल लाल तुरीची आवक होती या ठिकाणी मित्रांनो. कमीत कमी दर 4600 रुपये, सर्वसाधारण दर होते 6850, तर जास्तीत जास्त दर 7300. त्यानंतर पालम, 130 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 7000 रुपये, सर्वसाधारण दर होते 7600, तर जास्तीत जास्त दर 7845 रुपये. या ठिकाणी देखील मित्रांनो तूर बाजार भावामध्ये ही स्थिरता बघायला मिळाली आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा, तूर लाल 60 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 6545 रुपये, सर्वसाधारण दर 6900 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7400. त्यानंतर बाजार समिती दुधनी, या ठिकाणी लाल तुरीची 314 क्विंटलची आवक होती संध्याकाळपर्यंत. कमीत कमी दर 6000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 8000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा, तूर पांढरी. कमीत कमी दर 4000 रुपये, सर्वसाधारण दर होते 7345, तर जास्तीत जास्त दर 7550. त्यानंतर तुळजापूर, तूर पांढरी, 27 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 7 क्विंटल, सर्वसाधारण दर होते 7700 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7845 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो कारंजा, या ठिकाणी 2550 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली असताना कमीत कमी दर निघाले आहे जवळपास 7105 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर होते 8150, तर जास्तीत जास्त दर 8200 रुपये. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजार भावाची अपडेट. आजचे तूर बाजार भाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजार भावामध्ये हलका दबाव बघायला मिळालेला असून तूर आवकेत देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज घट बघायला मिळाली आहे. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तूर बाजार भाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.